आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी गीता गाडी। स्मार्ट न्यूज बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीलाच एक आनंदाची बातमी, आत्मनिर्भरतेची वर्षपूर्ती। स्मार्ट न्यूज मराठी या नावाने मागील वर्षभरापासून बेळगावातील माध्यम क्षेत्रात नवे क्रांती पर्व सुरू झाले। वाचकांच्या पसंतीनुसार बातम्या देण्याचे कसब साधलेल्या स्मार्ट न्यूज समूहाने आपल्या प्रगतीचे पाऊल उचलले आहे। एक वर्षभर संकटाच्या काट्याकुट्यावरून चालून आता आत्मनिर्भरतेची एक वर्षपूर्ती यशस्वी केली आहे। स्मार्ट न्यूज चॅनल आपल्या प्रगतीपथावर आहे। त्याचबरोबर यूट्यूबच्या 6000 सबस्क्रायबरचा टप्पा देखील पूर्ण केला आहे। त्यासाठी स्मार्ट न्यूज दर्शकांचे खूप खूप आभार। आता पाहूया ठळक घडामोडी। डेल्टा प्लस विषाणूमुळे देशात पहिला मृत्यू। जनसेवा फाउंडेशन पदाधिकाऱ्यांची स्मार्ट न्यूजला सदिच्छा भेट। कचरा प्रकल्पाविरोधात सिंगिनकप ग्रामस्थांचा मोर्चा। समस्त समाजाच्या आरोग्य रक्षणासाठी वटवृक्षाला साकडे। बालकांच्या रक्षणासाठी सरकार कटिबद्ध। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची आमदारांची मागणी। माजी आमदारांच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार। मंत्री शशिकला जोल्ले यांना खानापुरात भाजप कार्यकर्त्यांनी विचारला जाब। दुर्गम भागात हेल्प फॉर नीडी संस्थेची मदत। आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड। गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे। कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे। दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो। अण्वेकर गोल्ड। अण्वेकर गोल्ड 8843 8863। आता पाहूयात सविस्तर बातम्या। कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना देशात डेल्टा प्लस या कोरोनाच्या नवीन प्रकारामुळे चिंतेचे वातावरण आहे। डेल्टा प्लसमुळे देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे। या पार्श्वभूमीवर डेल्टा प्लसमुळे मध्य प्रदेशात पहिला मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे। उज्जैन येथील महिलेच्या कोरोनामुळे मृत्यूनंतर त्यांचे नमुने घेतले होते। नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी दिल्लीला पाठविण्यात आले होते। दरम्यान त्यांच्या रिपोर्टमध्ये डेल्टा प्लस हा नवीन प्रकार आढळला आहे। मध्य प्रदेशात आतापर्यंत डेल्टा प्लसची एकूण 5 प्रकरणे नोंदली गेली आहेत। यातील 3 प्रकरणे भोपाळची असून 2 प्रकरणे उज्जैनमधील आहेत। यातील 4 जण बरे झाले आहेत, पण एकाचा मृत्यू झाला आहे। देशात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याने चिंता व्यक्त होत असताना डेल्टा प्लसच्या विषाणूंनी यामध्ये भर टाकली आहे। दरम्यान देशातील काही तज्ज्ञ डॉक्टर तसेच जनुकीय कर्मनिर्धारकांनी हे नवे विषाणू या संक्रमण वाढीस कारणीभूत ठरत नसल्याचे म्हटले आहे। जनसेवा फाउंडेशन पदाधिकाऱ्यांची स्मार्ट न्यूजला सदिच्छा भेट। स्मार्ट न्यूज संस्थेने बेळगाव आणि खानापूर येथील वाचकांना तेथील घडामोडींच्या ताज्या बातम्या अल्प वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी तत्पर पावले उचलली आहेत। स्मार्ट न्यूजचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे, असे विचार जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष अभिलाष देसाई यांनी व्यक्त केले। या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी स्मार्ट न्यूजच्या वर्षपूर्तीनिमित्त रामदेव गल्ली येथील कार्यालयाला भेट दिली। तसेच स्मार्ट न्यूजच्या प्रगतीबद्दल गौरवोद्गार काढले। वाचकांची नस ओळखून त्यांना योग्य आणि मार्गदर्शक बातम्या पुरविण्याचे कार्य स्मार्ट न्यूज करीत आहे। त्यामुळे सामाजिक क्षेत्रातील अनेक संस्थांना आधार लाभला आहे, अशी प्रतिक्रिया अभिलाष देसाई यांनी नोंदविली। त्यांच्या समवेत क्षत्रिय मराठा परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप पवार, खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेचे पांडुरंग पाटील, अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे जिल्हाध्यक्ष हनुमंत गुरव, संजय भोसले, निरंजन बिर्जे आणि इतर सदस्य उपस्थित होते। अभिलाष देसाई यांनी कोरोनाच्या कालावधीत खानापूर तालुक्यात व्यापक सामाजिक कार्य केले आहे। त्यामुळे तेथील गोरगरीब आणि गरजू जनतेला आधार मिळाला आहे। त्यामुळे त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे, असे विचार दिलीप पवार यांनी मांडले। स्मार्ट न्यूज तर्फे संपादक उपेंद्र बाजीकर आणि मुख्य प्रतिनिधी
रवी माळशेट यांनी त्यांचे स्वागत केले। नमस्कार, मी अभिलाष देसाई। आज सदीच्या भेट धावती भेट स्मार्ट न्यूजची ऑफिसला दिलं आणि त्यांचे मेन संपादक उपेंद्र पाचीकर साहेबांचे आम्ही त्यांना फर्स्ट इयर कंप्लीट केल्यासाठी आम्ही त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स द्यायला आलं आणि आम्हाला खूप बरं वाटाले आणि त्यांनी आपलं विस्तार खानापूर तालुक्यामध्ये बी करू दे आणि आम्ही त्यांना खूप खूप धन्यवाद म्हणून त्यांना सांगतो। धन्यवाद साहेब। झालं। कचरा प्रकल्पाविरोधात सिंगीनकोप ग्रामस्थांचा मोर्चा। सिंगीनकोप तालुका खानापूर येथे असणाऱ्या सरकारी गायरान जमिनीत कचरा डेपो निर्माण करण्याचा घाट घालण्यात आला आहे। मात्र या प्रकल्पामुळे ग्रामस्थांसमोर अनेक समस्या उभ्या ठाकणार आहेत। याची गंभीर दखल घेऊन सदर प्रकल्प रद्द करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे सादर करण्यात आले आहे। या निवेदनात म्हटले आहे की सिंगीनकोप गावातील सर्वे क्रमांक 13 ची जमीन ही गायरान आहे, त्यामुळे जनावरांच्या चाऱ्यासाठी सदर जमीन शिल्लक आहे। मात्र सरकारने सदर जमिनीवर कचरा डेपो निर्माण करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे। याला समस्त ग्रामस्थांचा प्रखर विरोध आहे। हा प्रकल्प निर्माण झाल्यास जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे। याचप्रमाणे शेतकरी वर्गासमोर आरोग्यासह इतर संकटे उभी ठाकणार आहेत। त्यामुळे हा प्रकल्प रद्द करावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। यावेळी परिश्रम कुंभार, माया कुंभार, दुधापा कुंभार, कलराय पाटील, कृष्णा कुंभार आणि इतर ग्रामस्थ प्रतिनिधी उपस्थित होते। निवेदन देण्यासाठी आलो आहे की किदोन ग्रामपंचायतच्या वतीनं सिंगीनकोपच्या गायरांमध्ये 8 एकर 4 गुंठे जमीन आहे। त्याच्यामध्ये 5 एकर त्यांचा जमीन हडपण्याचा प्रयत्न चालू आहे। ते काम बंद पडण्यासाठी आम्ही सिंगीनकोप ग्रामस्थ इथं आलेलो आहोत। तरी जिल्हाधिकारी साहेबांनी याच्याकडे लक्ष घालून ते काम तरी थांबवावं हे मी त्यांना विनंती करत आहे। समस्त समाजाच्या आरोग्य रक्षणासाठी वटवृक्षाला साकडे। मागील काही महिन्यांपासून यमराजाने सर्वत्र थैमान घातले आहे। कोरोनाच्या रूपाने आलेला यमदूत अनेक जीव घेऊन गेला आहे। यापुढील काळात आपल्या पतिराजांसोबत संपूर्ण समाजाचेच रक्षण कर असे साकडे समस्त महिला वर्गाने वटवृक्षाला घातले। वटवृक्षाची पूजा करून फेऱ्या मारताना महिला वर्गाने आपल्या अपेक्षा व्यक्त करताना आरोग्याचे मागणे मागितले। आपल्या पतिदेवाचे प्राण यमराजाच्या तावडीतून परत आणण्याची क्षमता असणाऱ्या स्त्री शक्तीचा हा वटपौर्णिमेचा सण गुरुवारी शहराच्या विविध ठिकाणी उत्साहात साजरा झाला। शहरात सार्वजनिक ठिकाणी असलेल्या वटवृक्षाच्या भोवती पूजन करून महिला वर्गाने हा सण साजरा केला। येणाऱ्या सणासुदीच्या कालावधीत कोरोनाच्या संकटापासून सर्वांचेच रक्षण कर अशी प्रार्थना केली। मागील काही दिवसांपासून शहरवासियांसमोर आणि महिला वर्गासमोर निर्माण झालेल्या लॉकडाऊनच्या संकटामधून बाहेर पडून महिला वर्गाने वटपौर्णिमेचा सण साजरा केला। शहरात सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या वटवृक्षाच्या ठिकाणी महिला वर्गाची गर्दी दिसून येत होती। कोरोना नियमावलीचे पालन करीत महिला वर्गाने सर्व धार्मिक कार्यक्रमात उत्साहाने भाग घेतला होता। बालकांच्या रक्षणासाठी सरकार कटिबद्ध। कोरोनाच्या कालावधीत जिल्ह्यात 53 बालके अनाथ झाली आहेत। त्यांना योग्य सुविधा देऊन त्यांच्या आरोग्य रक्षणासाठी सरकार कटिबद्ध आहे अशी माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री शशिकला जोल्ले यांनी दिली। कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत। त्या लाटेमध्ये मुलांना जास्त धोका असल्याचे सांगितले जात आहे। तेव्हा मुलांचे कोणत्याही प्रकारे नुकसान होऊ नये याची दक्षता घ्या अशी सूचना मंत्री शशिकला जोल्ले यांनी अधिकाऱ्यांना केली आहे। बुधवारी जिल्हा पंचायत सभागृहात बैठक घेण्यात आली। बाल संरक्षण आणि काळजी घेण्यासंदर्भात ही बैठक घेण्यात आली। मुलांना कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये यासाठी वैद्यकीय व्यवस्था सज्ज ठेवावी। आपत्कालीन काळात सर्वांनी एकजुटीने काम करून मुलांची काळजी घ्यावी असे त्यांनी सांगितले। पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये मुलांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही, मात्र आता तिसऱ्या लाटेमध्ये मुलांना त्रास होण्याची शक्यता आहे। तेव्हा मुलांसाठी स्वतंत्र कोविड केअर सेंटरची सुविधा उपलब्ध करून सज्ज ठेवावी असेही त्या म्हणाल्या। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची आमदारांची मागणी। पावसामुळे भात शेतीचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आमदार अनिल बेनके, कृषी प्रधान आर.बी. नाईकर, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत, तालुकाध्यक्ष सुनील जाधव यांच्या नेतृत्वाखाली आणि डी.बी. पाटील यांच्या ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने बुधवारी सकाळी पाहणी करण्यात आली आहे। मागील आठवड्यात मुसळधार पावसामुळे भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। यामुळे भात शेतीच्या नुकसानीची तत्काळ पाहणी करून
तसेच पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सुनावणी कृषी अधिकाऱ्यांना आमदार अनिल बेनके यांनी दिली। यावेळी अनिल बेनके यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी आपले आधार कार्ड, बँक पासबुक, 7/12 उतारा, शेतकरी संघटनेच्या नारायण सावंत आणि सुनील जाधव यांना संपर्क साधावा, जेणेकरून शेतकऱ्यांना शासकीय सुविधा मिळविण्यास मदत होईल, असे सांगितले। माजी आमदारांच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार। खानापूर तालुक्यातील विविध गावांमधील प्राथमिक कृषी पत्ती सहकारी संस्थांना माजी आमदार अरविंद पाटील उपद्रव करीत आहेत। यामुळे या संस्थांच्या समोर काही प्रश्न उभे राहिले आहेत। याचे निवारण त्वरित करावे, अशी मागणी तालुक्यातील विविध PKPS संस्थांच्या संचालकांनी केली आहे। या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे सादर करण्यात आले आहे। खानापूर तालुक्यात असणाऱ्या 54 संस्थांना जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ होत आहे। त्यामुळे संस्था चालक आणि सभासद वर्ग अडचणीत आला आहे। याची दखल घेऊन न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। यावेळी या संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते। मंत्री शशिकला जोल्ले यांना खानापुरात भाजप कार्यकर्त्यांनी विचारला जाब। महिला आणि बालकल्याण मंत्री शशिकला जोल्ले या अचानक बुधवारी सायंकाळी खानापूर मार्गे बेळगावला जाताना येथील शिवस्मारक चौकात आल्या। त्यावेळी खानापूर भाजप शहर अध्यक्ष राजेंद्र रायका यांनी मंत्री महोदयांच्या ताफ्याला आडवे जाऊन थांबविले आणि महिला आणि बालकल्याण मंत्री शशिकला जोल्ले यांना जाब विचारला। भाजपच्या मंत्री आणि जबाबदारी म्हणून पक्षाच्या नेत्यांना का कळविले नाही, पक्षाच्या प्रोटोकॉल प्रमाणे का कळविले नाही, असा जाब विचारताच पक्षाच्या नेत्याचा रोष ओळखून त्यांनी चूक कबूल केली। काही कारणास्तव कळवू शकलो नाही, अशी कबुली दिली आणि दिलगिरी व्यक्त केली आणि पुढील वेळेला लवकरात लवकर खानापूर तालुक्याचा दौरा करू, असे आश्वासन दिले। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। माजी मंत्री आमदार रमेश जारकीहोळी यांच्या अश्लील सीडी प्रकरणात पीडितेचे वक्तव्य रद्द करावे, यासाठी तिच्या वडिलांनी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली। या युवतीच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। दबावाखाली आपल्या मुलीने दिलेला जबाब दंडाधिकारी न्यायालयात दाखल करण्यात आला आहे, यासाठी तो रद्द करावा, अशी त्यांनी याचिकेत विनंती केली आहे। या प्रकरणाची सुनावणी करणारे न्यायमूर्ती एस विश्वजित शेट्टी म्हणाले, युवतीने दंडाधिकारी न्यायालयात नोंदविलेल्या विधानाची सातत्य न्यायालयाच्या सुनावणीच्या वेळी समजली पाहिजे। जबाबास आव्हान देण्याची संधी अर्जदारांना नाही। या आदेशानुसार या युवतीचे होकारार्थी विधान मागे घेतले जाणार नाही। दुर्गम भागात हेल्प फॉर नीडी संस्थेची मदत। बेळगाव पासून 40 ते 50 किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या सानिध्यात वसलेला धनगरवाडा
या वाड्यात 22 ते 25 घरे आहेत. कोरोनामुळे या गावातील आर्थिक परिस्थिती बिकट झालेली आहे. गेल्या कोरोना काळातही या ठिकाणी सुरेंद्र अनगोळकर यांनी धान्याचे वाटप केले होते आणि आताही या ठिकाणी लहान मुलांसाठी बिस्किटे, पोहे, रवा आणि धान्य वाटप केले आहे. यावेळी सुरेंद्र अनगोळकर, दीपक बसरीकट्टी, निलेश पाटील, रोहन आर्यन हे उपस्थित होते. यावेळी सुरेंद्र अनगोळकर यांनी कर्नाटक सरकार आणि दानशूर व्यक्तींना विनंती केली की या भागात सोलार लाईटची सुविधा उपलब्ध करून द्यावी. तसेच बेळगाव शहरामध्ये जशी व्यवस्था पुरविण्यात येत आहे तसेच या गावामध्येही या लोकांची व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने हुतात्मा स्मारक येथे वृक्षारोपण. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने हुतात्मा स्मारक हिंडलगा येथे वृक्षारोपण करून 21,000 वृक्ष लागवड संकल्पाची सुरुवात बुधवारी करण्यात आली. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कोविड विलगीकरण केंद्राच्या सुरुवातीला बेळगावसह तालुक्यात 21,000 झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला होता. त्यानुसार आज हिंडलगा हुतात्मा स्मारक येथे आज वृक्षारोपण करून संकल्पाची सुरुवात करण्यात आली. यावेळी शुभम शेळके यांनी सर्व गावोगावी सर्वांनी पुढाकार घेऊन या उपक्रमात सहभागी व्हावे असे मत व्यक्त केले. यावेळी महादेव पाटील, मदन बामणे, अनिल हेगडे, बाळू जोशी, सूरज कुडुसकर, श्रीकांत कदम, सागर पाटील, मनोहर हुंद्रे, नारायण मुच्चंडीकर, अश्वजित चौधरी, विनायक कावळे, आशीर्वाद सावंत, विक्रांत लाड आदी उपस्थित होते. खासदार मंगला अंगडी यांची केंद्रीय मंत्रालयाच्या सल्लागार समिती सदस्यपदी निवड. बेळगावच्या खासदार श्रीमती मंगला सुरेश अंगडी यांची बंदर, जहाज आणि जलमार्ग मंत्रालयाच्या सल्लागार समिती सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयातून त्यांना या निवडीचे पत्र पाठविण्यात आले आहे. आपल्यावर विश्वास ठेवून आपली यापदी निवड करण्यात आली असून आपण वरिष्ठांचा विश्वास सार्थ ठरवू असे आपल्या निवडीबद्दल बोलताना खासदार मंगला अंगडी यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने खासदार सुरेश अंगडी यांना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री पदाची धुरा दिली होती. त्यांच्या निधनानंतर बेळगावच्या खासदार म्हणून निवडून आलेल्या त्यांच्या पत्नी श्रीमती मंगला सुरेश अंगडी यांची बंदर, जहाज आणि जलमार्ग मंत्रालयाच्या सल्लागार समिती सदस्यपदी निवड करून केंद्राने बेळगाव जिल्ह्याचा गौरव केला आहे. पावसाने विश्रांती घेतल्याने बळीराजाला दिलासा. गेल्या 5 ते 6 दिवसांपासून पावसाने शहरासह संपूर्ण जिल्ह्याला झोडपून काढले होते. मान्सूनच्या पहिल्याच पावसाने पुराची परिस्थिती निर्माण केली होती. या पावसाने अनेकांच्या घरात पाणी शिरले तर जमिनीत पाणी साचून अनेक ठिकाणची पिके खराब झाली आहेत. मात्र रविवारपासून पावसाचा जोर कमी झाला तर सोमवारी दिवसभर पावसाने बऱ्यापैकी उघडीप दिली. त्यामुळे साऱ्यांनाच दिलासा मिळाला आहे. गेल्या 2 ते 3 वर्षांमध्ये पावसाने अक्षरशः साऱ्यांचीच झोप उडविली आहे. मागील वर्षी जुलै महिन्यात जोरदार पावसामुळे मोठे नुकसान झाले होते तर यावर्षी जून महिन्यातच पावसाने झोडपून काढले. पहिल्याच पावसात पुराची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे शहरातील आणि उपनगरातील सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरले. सारेजण तणावाखाली होते. पाऊस कमी कधी होणार याचीच वाट बघत होते. सोमवारी दिवसभर पावसाने उघडीप दिल्याने साऱ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला आहे. मानसिक तणावातून येळ्ळूर येथे युवकाची आत्महत्या. मानसिक तणाव आणि दारूच्या व्यसनातून येळ्ळूर येथे एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे. नेमिनाथ सातगौडा, वय 45, राहणार पुजारी गल्ली, मसगाव असे त्या युवकाचे नाव आहे. नेमिनाथ हा गेल्या काही वर्षांपासून तणावाखाली होता. त्याची पत्नी त्याला सोडून गेल्याने त्याचे मानसिक संतुलन बिघडले होते. यातून दारूचे व्यसनही लागले. बुधवारी सकाळी येळ्ळूर शिवारातील मसगाव जवळच्या रेल्वे फाटकाजवळ असलेल्या एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. काही जणांनी ही घटना पाहिली. त्यानंतर बेळगाव ग्रामीण पोलिसांना याची माहिती देण्यात आली. भारताला जगजेतेपदाची हुलकावणी. कसोटी क्रिकेटच्या 144 वर्षाच्या इतिहासात प्रथमच झालेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाची गदा उंचाविण्यात भारतीय संघ अपयशी ठरला. 2014ची T20 विश्वचषक स्पर्धा आणि 2017च्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेनंतर तिसऱ्यांदा भारताला जागतिक विजेतेपदाने हुलकावणी दिली. परंतु 2015 आणि 2019च्या एकदिवसीय प्रकाराचे विश्वचषक निसटलेल्या केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने बुधवारी क्रिकेटच्या पारंपरिक प्रकाराचे विश्वविजेतेपद जिंकण्याची किमया साधली. युरो चषक स्पर्धेत स्पेनचा झंझावात.
पहिल्या 2 लढती बरोबरीत सोडवल्यानंतर 2010च्या विश्वचषक विजेत्या स्पेनचा झंझावात बुधवारी पाहायला मिळाला। स्पेनने युरो चषक स्पर्धेत स्लोवाकियाचा 5-0 असा धुव्वा उडवत बाद फेरीतील स्थान निश्चित केले। मार्टिन दुब्रावका यांच्या स्वयंगोलामुळे स्पेनला 30व्या मिनिटाला आघाडी मिळाली। त्यानंतर आयमेरिक लॅपोर्टे, पाब्लो सार्बिया, फेरान टोरेस, जुराज कुका यांच्या गोलमुळे स्पेनने दणदणीत विजयाची नोंद केली। युरो चषकच्या लढती 16 संघात रंगणार। युरो चषक 2020 स्पर्धेच्या साखळी फेरीतील सामने संपल्यानंतर आता बाद फेरीतील सामन्यांसाठी 16 संघ सज्ज झाले आहेत। या 16 संघांमध्ये चषकासाठी लढत रंगणार असून यातून उपांत्यपूर्व फेरीत संघ पोहोचणार आहेत। साखळी फेरीत एकही सामना न गमावणाऱ्या इटली, बेल्जियम, नेदरलँड या संघाने सर्वप्रथम बाद फेरीत धडक मारली। त्यानंतर वेल्स, डेन्मार्क, चेक रिपब्लिक, क्रोएशिया, स्पेन, इंग्लंड आणि स्वीडन सामन्यांनी बाद फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे। फ्रान्स, पोर्तुगाल आणि जर्मनीची बाद फेरीत धडक। युरो चषक 2020 स्पर्धेतील खडतर अशा फ गटातील सामन्यांकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागून होते। या गटातून कोणता संघ बाद फेरीत पोहोचेल याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती। मात्र फ्रान्स विरुद्ध पोर्तुगाल आणि जर्मनी विरुद्ध हंगेरी हे दोन्ही सामने बरोबरीत सुटल्याने 3 संघ बाद फेरीत पोहोचले आहेत। फ्रान्स, जर्मनी आणि पोर्तुगालची बाद फेरीत वर्णी लागली आहे। त्यामुळे क्रीडा रसिकांना बाद फेरीत चांगल्या लढती पाहायला मिळणार आहेत। माजी नगरसेवक मोहन चिगरे यांचे निधन। शहापूर विभागाचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी नगरसेवक मोहन चिगरे यांचे दिनांक 23 रोजी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले। पहिले रेल्वे गेट टिळकवाडी येथील साई हनुमान मंदिराचे ते संस्थापक आणि विश्वस्त म्हणून जबाबदारी सांभाळत होते। या ठिकाणी अन्नदानाचा उपक्रम त्यांनी गेली 12 वर्षे चालविला होता। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।